जन समाजाला जाती व्यवस्थेच्या नावाखाली धर्म व्यवस्थेच्या नावाखाली गुलाम बनवून शिक्षणापासून संपत्तीपासून मानव अधिकारापासून तसेच राजकीय सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम केलं। आणि त्याच मनुवादी व्यवस्थेला इथल्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी खतम करण्याचं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्या तमाम महापुरुषांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर असं अभिवादन करतो। त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो। आज या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरच्या भूमीमध्ये राजेंद्र कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने आमचे मोठे बंधू राजेंद्र भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून भव्य असा धम्मऐक्य मेळावा, बौद्धांचं श्रद्धास्थान, महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला मजबूत करण्यासाठी या धम्ममेळाव्याचं आयोजन केलं। एकदा जोरदार राजू भाऊंसाठी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करा। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आदरणीय भंतेजी, आदरणीय डंबाळे साहेब, आदरणीय ऋषिकेश कांबळे साहेब, आदरणीय आमचे जयकिशनजी कांबळे सर आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वच बौद्ध बांधवांना आणि या आंदोलनाला सपोर्ट करणाऱ्या इतर जाती धर्मातल्या सगळ्या बांधवांनो, वरिष्ठ नेत्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। बांधवांनो, हे आंदोलन, हा देश बौद्धाला यासाठी घाबरतो कारण बुद्धाचा विचार हा कर्मकांड नाकारणारा आहे, बुद्धाचा विचार इथल्या अंधश्रद्धेला नाकारणारा आहे, बुद्धाचा विचार या देशातल्या प्रत्येक माणसाला आत्मसन्मान स्वाभिमानाचा जीवन देणारा आहे, बुद्धाचा विचार या देशातली गुलामी नाकारणारा आहे, बुद्धाचा विचार या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या हिताचा विचार आहे। आणि म्हणून या देशातला मनुवादी, या देशातला जातीवादी, या देशाचं सरकार बुद्धाच्या विचाराला यासाठी घाबरतं की या देशामध्ये जर बुद्धाचं राज्य प्रस्थापित झालं तर यांची जी मक्तेदारी, यांची जी सत्ता या देशात मोडीत निघेल। बुद्धांचा जो काळ होता, आम्ही नेहमी म्हणतो की या देशाचा सुवर्ण काळ कोणता असेल तर तो सम्राट अशोकाचा काळ होता। सम्राट अशोकाच्या काळामध्ये या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा असं आम्ही म्हणतो, आम्ही तो इतिहासात वाचतो। हा देश सर्व सुख संपन्न जर कधी असेल तर तो केवळ सम्राट अशोकाच्या काळामध्ये होता। आणि म्हणून या देशातल्या मनुवाद्यांना, जातीवाद्यांना बुद्धांचा धाक आहे। परंतु बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचा हा महान असा धम्म देऊन या देशातल्या सगळ्या व्यवस्थेला नेस्तनाभूत करण्यासाठी आम्हाला उभा केलं। आज या लढाईला मजबूत करण्यासाठी आम्ही ज्या ताकदीने लढा लढत आहोत, डंबाळे साहेबांनी सांगितलं आपल्याला सगळ्यांना 14 तारखेला त्या ठिकाणी मुंबईला जायचं आहे। मी आपल्याला एका शायरीच्या माध्यमातून हा संदेश देतोय। एक शायर म्हणतो की सारनाथ बौद्ध गया महू मांग रहा है, सारनाथ बौद्ध गया महू मांग रहा है और दुश्मन हमारी माँ बेटी बहू मांग रहा है। तैयार हो जाओ फिर से मैदाने जंग में, क्योंकि आंदोलन फिर से एक बार लहू मांग रहा है, क्योंकि आंदोलन फिर से एक बार लहू मांग रहा है। महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आम्हाला ज्या प्रकारच्या लढाया लढाव्या लागतील, त्या रस्त्यावरच्या लढाया असतील, न्यायालयीन लढाया असतील किंवा इतरही प्रकारच्या लढाया, या सगळ्या लढाया आम्हाला लढाव्या लागतील। हे जिंकण्यासाठी आपल्या सगळ्यांना तनमन धनानं मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे। मी जास्तीचा वेळ न घेता इथेच माझ्या वाणीला विराम देतो, इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय बुद्ध।